अधिक मास महात्म्य अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्रीहरीने जेव्हा अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोर दीप तेवत ठेवण्याचे महात्म्य सांगितले तेव्हा श्रीलक्ष्मीला अधिकच उत्कंठा वाटली. तिने आणखी कथा व महात्म्य सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्रीहरी म्हणाला, मी दीपाचे महान फळ कसे मिळते त्याची आणखी एक कथा सांगतो. पूर्वी मथुरा नगरीत शाकली नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत असे. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव विमला व दुसरीचे नाव सुशीला असे होते. तो ब्राह्मण आपल्या स्त्रियांसह गृहस्थाश्रम चालवित असता पुरुषोत्तम मास आला. नित्यकर्मानुसार सुशीला यमुनेला पाण्यासाठी गेली. तेथे तिने पुष्कळ जण नदी स्नानासाठी येत आहेत असे पाहिले व घरी येऊन पतीला त्याचे महत्त्व विचारले. पतीने अधिक मासातील स्नानाचे महात्म्य सांगितले आणि महिनाभर देवासमित दीप लावण्याचे महात्म्य व पुण्यही सांगितले. तेव्हा त्या स्त्रीने नदी स्नान केले व पतीच्या सांगण्याप्रमाणे देवापुढे दीप लावला. ती रोज हा क्रम चालू लागली. तिची सवत विमला हिला मत्सर वाटला व तिने दिव्यातील तेल काढून टाकले व दीप मालवला. सुशीलेला वाईट वाटले. तिने पुन्हा तेल घालून दीप प्रज्वलित केला. रोज ती विमला दीप मालून टाकी व सुशील पुन्हा दीप लावी. सुशीलेने व्रत पूर्ण केले व तिला सर्व सुखे प्राप्त झाली. पण विमलेने जे दृष्ट कृत्य सतत केले त्यामुळे तिला पुढे फार दुःख प्राप्त झाले. तिचे 3 पुत्र मरण पावले. तिचा अंधत्व आले. तिला अन्न पाणी मिळेना. काही काळाने ती मरण पावली व तिला कमालीच्या नरक यातना भोगाव्या लागल्या. तिला नंतर अनेक घाणेरड्या शूद्र प्राण्यांचे जन्म प्राप्त झाले व नंतर मद्र देशात तिला अनेक रोग झाले. सुशीला मात्र मोठी भाग्यवती ठरली. तिला आपल्या पतीसह वैकुंठलोक प्राप्त झाला. अधिक मासात नित्य स्नान, पूजन, दीप प्रज्वलन व विप्रपूजन केले तर महापुण्य मिळते असे श्री विष्णू लक्ष्मीला सांगत होता. तेव्हा तिने जिज्ञासेने आणखी प्रश्न विचारले.